कर रही है और बहुत ही बेहतरीन लोग पढ़ रहे हैं। पिछले 10 साल से तंजीम इनके साथ जुड़ी हुई है, इनको मदद कर रही है। इनके अब्बा नहीं है लेकिन तंजीम इनके अब्बा के जैसा काम कर रही है। तो मैं सरीना से पूछना चाहूंगा कि तंजीम से तुम जुड़े हुए तुम्हारा क्या अनुभव है? लास्ट टाइम जैसे मैं मीटिंग में आई थी तो मैंने कहा था कि मैं सीए फाउंडेशन की तैयारी कर रही थी उस टाइम पे, और आप सबकी दुआ से आज मैं यहाँ खड़ी हूँ कि मैंने मेरा फर्स्ट लेवल सीए फाउंडेशन सीपीटी जिसको बोलते थे वो मैंने क्लियर कर लिया। आज मैं की तैयारी कर रही हूँ। तो हमारे जैसों के लिए मतलब जो इतना पढ़ते हैं, जिनका इतना मन लगता है, तो हम सपने देखने से पहले डरते थे कि चलो हम पढ़ तो लेंगे लेकिन आज तक की लाइफ में जो फाइनेंशियली सबसे ज़्यादा जरूरत होती है वो कहाँ से आएगा। तो मेरे लिए और मेरी बहनों के लिए मादर बनाई तंजीम आज एक ऑब्स्टिकल जहाँ आता है वहाँ बन के खड़ी है कि मतलब हमें सपोर्ट करती है, ऑब्स्टिकल नहीं आने देती है। फाइनेंशियली हमें कभी भी जरूरत पड़ती है, जैसे फीस भरना है, कुछ भी रहता है तो ड्यू डेट के पहले हमें वो पैसे मिल जाते हैं। रफीक लुलानिया जो मेरे खाली तख्त है, जिनको मैंने खाली बनाया, वो हमेशा मेरे सपोर्ट सिस्टम बन के खड़े रहते हैं। मतलब कुछ भी हो तू आगे तू करते है। तो अब जब मैं यहाँ खड़ी हूँ तो मैं आप सबसे वादा करती हूँ कि मैं इंशाल्लाह 3-4 साल में जैसे सीए बन जाऊँ, आप सबकी दुआ रहेगी, तो मैं भी मादर बनाई तंजीम के इस काम में जुड़ना चाहूँगी। और मेरे जैसी जो गर्ल्स है उनको मैं बहुत आगे बढ़ाना चाहूँगी। मेरा और मेरे मम्मी का यही कहना है, गर्ल्स को कभी उठना नहीं, हम लड़कियों को कभी उठना नहीं है, हमें बढ़ते रहना है। जैसे आज यहाँ हमारे देखते हैं इंडिया में कि बॉयज खड़े, वैसे गर्ल्स को क्यों पीछे रहना है। तो हमारे मुस्लिम स्पेशली मुस्लिम समाज में गर्ल्स का भी उतना ही कंट्रीब्यूशन रहना चाहिए और उन्हें आगे बढ़ते रहना चाहिए। मैक्सिमम बॉलर तो बैटिंग ज़्यादा करता है, बॉलिंग कम होता है, एफिशिएंसी लेवल कम होती है। जब कहते हैं बॉलर कम बैट्समैन तो बॉलिंग में ज़्यादा तेज होता है, बैटिंग में कम होता है। जहाँ तक मेरे जवाब का सवाल है वो समाज करता कम राजनीति है, समाज की गलत होते हैं और राजनीति कम होते हैं। और इसके लिए मैं उनको धन्यवाद देता हूँ। उन्होंने काफ़ी कुछ काम किया इलाकों में और तारीफ पे काबिल है। मैं उनसे भी बात कर रहा था, हॉस्पिटल अस्पताल में उन्होंने जो अस्पताल वहाँ खोली है उसमें कई मल्टी फैसिलिटीज की अवेलेबल कर दी है, कई सारे मेजर ऑपरेशंस हो रहे हैं। तो ये अपने आप में एक मिसाल है कि अकेले निकले थे, अभी कारोबार बन गया इनका और एक के बाद एक स्कूल बनाती जा रहे हैं, स्कूल पर भी, कॉलेज पर भी, अस्पताल पर भी। ये आपके लिए इंस्पिरेशन है। इंसान जो आपके सामने बैठा है वो आपके लिए इंस्पिरेशन है। इंसान ने सोच लिया तो क्या नहीं हो सकता, और लोग आपके साथ जुड़ेंगे, वक्त लगता है थोड़ा लेकिन जुड़ेंगे जरूर। हेड्स ऑफ यू, कांग्रेचुलेशन जेलिसबाग, तुम्ही फार चांगलं काम केलेलं आहे आणि तुम्ही हा इंस्पिरेशन आहे मुलांसाठी या एरियामध्ये तुम्हाला पुढे शिकणार आणि पुढे वाढणार। जहाँ तक मैं बादल सवाल तंजीम का सवाल है, उन्होंने काफ़ी कुछ बताया, मैंने पढ़ा भी बहुत, काफ़ी काम कर रहे हैं पिछले 2 साल से। मेरा जहाँ तक सवाल है 2 साल हुए ना, 2 साल में काफ़ी कुछ अचीवमेंट किया है। समाज का जाना माना जो होता है ना समाज, इसमें लीड कर फ्रंट में आके हमें समाज के लिए कुछ करना है तो पहले तो आपके पास एक बड़ा जिगर चाहिए। आपको अपने आप में विश्वास नहीं कि मैं कर सकता, चाहे आप अकेले हो। नदी जब शुरू होती है बाढ़ से तो उसको मालूम नहीं है कि वो कितना रास्ता काट लेगी। ये नदी है कंजी जो पहाड़ से अभी उतरी है 2 साल पहले, पता नहीं वो कहाँ कितने वक्त तक जाएगा। तो ये नदी को बहना है, आगे छोटे छोटे स्ट्रीम से वो मिलते
आगे बढ़े। और आज ये हॉल फुल है। आने वाले 1-2 साल के अंदर आपको इसे 3 गुना जगह लगेगी बेटा। और जिस दिन ये जगह कम पड़ेगी तो आप मुझे रिसोर्ट में आएगा फ्री है सब, ठीक है। खाना क्या बोल रहे हैं? कई लोग तो देख रहे खाने का क्या, खाने का, ठीक है। तो उसी की तरह बात करो। समाज की बुनियाद जो है वो इस मुल्क क्या है? 3 पिलर है। पहला है एजुकेशन, दूसरा है हेल्थ, तीसरा है समाज में एक दूसरे से भाईचारा रहना। दिस इज द एग्जाम्पल दैट irrespective of the religion you belong to, लेकिन हम एक दूसरे को रिस्पेक्ट करें, हम एक दूसरे के काम की तारीफ करें, हम एक दूसरे के काम में हाथ लगाएं। और मुझे कोई डाउट नहीं, मुझे कॉन्फिडेंट है दिनेश बाबू आपको हर तरह से गाइडेंस करेंगे और सपोर्ट करेंगे, क्योंकि ये समाज का काम, समाज ये सभी धर्मों का जुड़ा हुआ एक गोला है। कई समाज, इसमें कई समाज है, कई कम्युनिटी है, कई जातियां, कई धर्म है। आखिर में इंसान की सेवा करना यही सबसे बड़ा धर्म है, यही सबसे बड़ा रिलीजन है। आप किसी भी रिलीजन को बिलोंग करते हो, किसी भी धर्म को मानते हो, लेकिन धर्म यही सिखाता है और एक इंसानी और इंसान की सेवा करना। और मेरे पास ज्यादा वक्त नहीं है, लेकिन मेरी एक एडवाइस है, नाम बहुत बढ़िया, एक्सेलेंट, लेकिन उसे इतना सिंप्लीफाई कर दो कि जिगर के टुकड़े तक पहुंच जाएगा। कम्युनिटी को, लोगों को दिल तक पहुंचना है ना, सिंपल ना, जबान में चढ़ जाए, है ना। सुनते उसका कारण, हाँ ये तो बोलो, हाँ ये बोलो। जहाँ तक मेरा सवाल है, मैं आपको आज वादा करके जा रहा हूँ, तो ये वादा है मेरा, आपका जो मिशन है, जिस मिशन के साथ आप आगे बढ़ रहे हो, उसमें मेरा कॉन्ट्रिब्यूशन जो रहेगा वो एजुकेशन में रह सकता है। और तंजीम को मेरी कोई भी जरूरत है एजुकेशन रिलेटेड, गाइडेंस, हेल्प, एडवाइस, जो भी है, मॉनेटरी, फिजिकल, मेंटली, और आई एम ऑलवेज अवेलेबल। डॉक्टर साहेब तंजीम खूप चांगलं काम करते, म्हणजे आपण बघतोय नाहीतर कधीतरी पेपरला कुठेतरी आहे की संघटनेमध्ये लोकांची नावं असतात, असं असतात. आणि त्या हबीब वगैरे एकदम फॅमिली फ्रेंडचे 10-15 वर्षापर्यंत रफिक राहू दे बरोबर होते. आणि मी बघितलं की आपला समाज हा अत्यंत गरीब समाज, मनाने गरीब सांगतोय, पैशाने सगळे मोठे आहेत, हा बिबी वगैरे, परंतु समाज एकत्रित नाही. एकत्रित नसल्यामुळे कुठे कुठे आपला गैरफायदा होतो. म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या हबीबला परत जिल्हा परिषद निवडणुकीला ओबीसी रद्द झाल्यानंतर तिकीट मिळाल्यानंतर एक जबाबदार लोकप्रतिनिधी अशा प्रकारे बोलत होता समाजावरती, तो ज्या समाजावरती निवडून आले, त्याचे वडील निवडून आले, परंतु त्याची बोलण्याची हिंमत झाली. त्याला कारण आहे की आपला समाज एकत्र. बंधू भगिनी, मला आल्यानंतर मग डॉक्टर साहेबांनी सांगितलं ते एक खंत वाटलं, म्हणजे तंजीम तर आरोग्य आणि शिक्षणावरती खूप चांगलं काम करते, परंतु तुम्हाला जिल्ह्यामध्ये 15% हिस्सा तर डॉक्टर साहेबांचा 90% हिस्सा वापरून तुम्हाला काम करायचे की जेणेकरून ज्ञान आपल्या समाजातील माणसाचं ज्ञान वापरून आपल्याला कशा सर्वोत्तम होता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. मी आल्यानंतर मला पहिली गोष्ट ती डॉक्टरांनी खंत व्यक्त केली, डॉक्टर साहेबांनी मी पण करतोय का आम्हाला टायमावर चालणारे लोक येतात, विमान पण टायमावर चालतं, रेल्वे पण चालतं, मेट्रो पण चालते. एक 5 मिनिटं लेट झालं तरी पुढचं शेड्यूल बिघी राहिलंय. पहिल्यांदा समाजाने पहिली गोष्ट शिकायला तरी त्या वेळेवर राहिलं पाहिजे. नाहीतर आमचा आम्ही आम्हाला तासात बसताना काय उभा करून आलो, जवाहर सोडलं, विक्रमगड सोडलं,
रफीकबाई सकाळी बोलत उचलला नाही. या गोष्टी शिकल्या पाहिजेत. आपण डॉक्टर साहेबांनी वेळ पाहिजे म्हणून आपल्या गावातील एक आपला लहान गरीबाचा मुलगा इतक्या मोठ्या ठिकाणी केला. आपण कोणी बघितलं नसेल. माझी तर अत्यंत वाईट दिवसामध्ये मी डॉक्टर साहेबांना भेटलो का मला ज्या क्षेत्रामध्ये आपली लोक नाही त्या क्षेत्रामध्ये आपला माणूस एक डॉक्टरेट केलेला आहे का माझ्यावर इन्कम टॅक्सची रेट पडली होती आणि मला 2-3 सीएनी घाबरवलं होतं का तुम्हाला असं होईल कसं होईल. मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर त्या दिवशी ऑफिसला येणार नव्हते. फक्त माझ्याकडे आले. चहा घेता डॉक्टरने एकच शब्द सांगितला की यापेक्षा तुमचं वाईट काही होऊ शकत नाही. तुम्ही बिंदास राहा. आणि त्या शब्दानंतर मी असंच घरी गेलो ना. दुसरी गोष्ट मला अभिनंदनाची वाटली का बाबा मुंबईमध्ये आपल्याला आपल्या भावाचं ऑफिस आहे. आणि आपण बघतोय बांगल्याला बरेच लोक गेले असाल तिकडे बँड स्टँड वगैरे ताज हॉटेल बघितलं असेल. सलमान खानचा बघितला असेल बंगला, शाहरुख खानचा बघितला असेल. परंतु आपल्या माणसाचंही तिथे बनलाय ते बघून माझी आणखीन अभिमानाची छाती फुटली का माझ्या गावाला माणसं त्यांचा उपयोग आपल्याला करावा लागेल. नंतर 1.25 लाख विद्यार्थ्यांना त्यांनी जर बाहेर शिक्षण दिलं आपल्याच्या किती लोकांनी त्यांच्याकडे शिक्षणासाठी केले का बाबा माझ्या मुलाला सीओ आहे ते माझ्या मुलालाही आपल्या डॉक्टरने गेले का कोणतरी बसलेला पैकी आपण गेलं पाहिजे. आपल्या माणसाकडे गेल्याशिवाय आपल्याला रस्ता कसा समजेल. मगाशी ते पालघरला आल्यानंतर ते लेट होते म्हणून आम्ही एक माझ्या घरचे पत्रकार त्याच्याबरोबर बसलो होतो. त्यांनी मला गंमत सांगितली की बाबा माझ्या मुलाला IAS करायचं. म्हटलं ठीक आहे बाबा आपण करू. त्यांनी काय सांगितलं अभिजित बांगर माझे जवळचे मित्र होते आणि त्यांनी मला या आठवड्यात बोलवले. मी त्यांना सांगितलं ठीक आहे तुम्ही ज्या दिवशी जाल त्या दिवशी सांगा. माझ्याकडे पण 8.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये कर्नलसाठी सिलेक्ट झालेला मुलगा आहे. तिसरा आला होता. त्यालाही एकदम 2 पोरं आपल्या IAS होतील. जेव्हा IAS होतील ही ताकद खूप मोठी असते. तशा प्रकारे ताकद आपल्याला निर्माण करावी. आपण बघायला गेले तर आम्ही मध्ये सांगतो तर उद्याला जव्हार बाजार बँकेचं निवडणूक चालू असताना जव्हारमधील 98% आपल्या समाजाने पैसे नाही. समाज स्वाभिमान आहे ती गोष्ट सगळी खरी हो. शिक्षणाने आपण कुठे आहोत. आपल्याला माहिती आहे आपला जिल्हा पेशा जिल्हा आहे. पेशा जिल्हा आहे म्हणून रडत बसून चालणार नाही. आपण प्रत्येक जण व्यवसायामध्ये चांगल्या व्यवसायामध्ये उतरलं पाहिजे. त्याचबरोबर शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले ना की शिक्षण हे वाघेचं दूध आहे. जे जे शिकले ते पुढे गेले. बॅरिस्टर जिना पाटील त्यांचं उदाहरण घ्या. त्यांचा आत्मचरित्र बघा ते शिकले होते म्हणून ते नेहरूंना तसं उत्तर सगळे होते आणि नेहरूपेक्षा मोठे नेते होते. आपल्याला आपला समाज संघटित करताना आपल्या मुली शिकल्या पाहिजे, मुलंही शिकली पाहिजे. निव्वळ नॉर्मल शिक्षण घेऊन काय उपयोग नाही. जर डॉक्टरीला या अगोदर गुजराती माझ्या एका मुलाचं उदाहरण द्यायचं होतं तर गोरेगाव सेक्शनला आला. त्याच्याकडे भाड्याला पैसे नव्हते. नंतर तो लेबर कॉन्ट्रॅक्टरमध्ये मोठा झाला. यापुढे मी डॉक्टरांचं उदाहरण देईल की आमच्या भागातील आमचा एक मोठा भाऊ 60 ते 70 रुपये घेऊन गेला आणि आज इतक्या मोठ्या ठिकाणावर बोलता ते बघून खूप आनंद होतो. आणि मला नक्कीच सांगते ना आपण मनापासून करायला सुरुवात. व्यासपीठावर सर्वात सर्वांनी आली ती सर्वांना सांगतो कार्यक्रम आपल्या समाजाचा आहे ना तर आपण कुटुंबाचंही झालं पाहिजे. मग तो रफीकबाई राहू दे, रहीमबाई राहू दे, हाफिज शेख राहू दे किंवा खानदेशी सगळं आपल्याला आनंद झोप नाही लागली पाहिजे. आपल्या समाजाचा कार्यक्रम आनंदोत्सव आहे. वर्षभर आपण केलेला कामाचा हिसाब द्यायचा आपल्याला समाजाला तर आपण सर्व कुटुंबाचंही चांगलं केलं पाहिजे. याच्या पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमासाठी डॉक्टरांना विनंती करतो की पुढच्या वर्षीचा कार्यक्रम हा झटपून येथे घेण्यात यावा आणि ठाणे पालघर जिल्ह्याचा एकत्रित आपण समाजाचा कार्यक्रम करू. त्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचे लोक करू तर जेणेकरून आपल्याला आपला समाज आणि कसा संघटित समाज आहे तो दाखवायला देतो. डॉक्टर साहेब आम्ही विक्रमगड नगरपंचायतीचं निवडणूक 2 वर्ष लढवली. 2016ला लढवली, 21ला लढवली. परंतु ते आपल्या मी एकदम अभिमानाने सांगतो अगदी भैया मुसलमान राहू दे, कोकणी राहू दे, गुजरात राहू दे, एकही सिंगल मत म्हणजे आमच्या अपक्षाचे सगळे पक्ष येत होते. भाजपने तर UP वरून लोक आणले होते. एकही सिंगल मत आम्हाला सोडून दुसऱ्याकडे नाही. आमचं कुटुंब आहे. आम्ही सांगतो अगदी नावडी राहू दे, मटनवाला राहू दे, चिकनवाला राहू दे, बांगडीवाला राहू दे, संपूर्ण आपला समाज माझ्या बागेची भावना अभिमानाने. परंतु त्या पुढे पलीकडे जाऊन सांगतो की आपल्याला आपला समाज एकत्रित केला पाहिजे. मगाशी पण बघितलं आमचं टेलर त्याचे मेहंदीचं लग्न 40 फोन मला करत होता. परंतु समाजाचा कार्यक्रम आहे म्हणून 1 तास लेट होता. एखादा पुढारी आला ना आपले लोक पाय करायला पुढे जात आहेत परंतु समाजाच्या कामासाठी मागे लागतात. ही गोष्ट कदापि
खपू घेतलं जाणार नाही, अशा प्रकारचं आपण सगळ्यांना ताकीद करा. आपण समाजाला एकत्रित करत असताना जिथे जिथे अडचणी डॉक्टर साहेब तर बोलले, परंतु शिक्षण आणि आरोग्यासाठी जिथे अडचणी तिथे जिजाऊ आपल्या बरोबर एक कुटुंबाप्रमाणे असेल. आपण IIT ला पुढे गेली पाहिजे, IIT झाली पाहिजे, त्याच्याकडे लक्ष द्या. ज्या क्षेत्रामध्ये आपले लोकच नाही महाराष्ट्राचे तिथे CA झाले पाहिजे. आपल्याला वकील नुसते होऊन नाही जाणार, आपल्याला जजेस झाले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी शिक्षणासाठी आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला कुठेही अडचण येणार नाही. डॉक्टर साहेब उदाहरण देते, कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील एक लोक तो SC समाजाचा मुलगा होता. तो मला आता निकालानंतर माहिती 4 वर्ष आपल्याकडे राहून तो पोरगा ज्याला आई बाबा नाही तो कलेक्टर होऊ शकतो. तर तुम्ही तर माझ्या मातीतलेच आहे, तुमच्यासाठी सर्व जे आहे ते जिजाऊनी करायला लावलेलं आहे. आणि डॉक्टर साहेबांसारख्या मोठ्या माणसांनी आपल्याला आशीर्वाद आहे, आपण सर्वजण एकत्रित आहोत, तर नक्कीच एक चांगल्या प्रकारे समाजाला दिशा देण्याचं काम करू. आणि आपल्याला तर मला तर खूप आनंद मिळतो, आपल्या समाजामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या कार्यक्रमात मी असतो तर लोकांचं प्रेम असतं. म्हणजे जवाहरला असताना माझ्यावर आरोप झाले का फक्त मुसलमानांकडे दिले सामने जेवायला जातात, असं नाही. जो प्रेमाने बोलवतोय, म्हणजे अगदी उदाहरण देतोय का, एका तरुण आहे, त्याचे वडील पंचायत समितीमध्ये ड्रायव्हर आहेत, परंतु त्यांनी सेकंड टाइम मला एवढं आग्रह करून बोलवलं आणि त्यांचे बाबा हातला घेत होते. हात बोलणं त्यांनी एक नोट आणली, ती नोट मला दिली. ती नोट पण मी नोट परमेश्वरासारखी बरोबर ठरवतो, त्यांनी माझ्या असे प्रेम करणारा आपला समाज आहे. परंतु प्रेमाच्या बरोबर प्रेमाने काय आपला पोट भरणार नाही. आपल्याला पोट भरण्यासाठी, चांगले व्यवसाय करण्यासाठी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आपल्या बरोबरच आहे, PDC बँक बरोबर आहे. ज्याला चांगला व्यवसाय करायचा, त्याला मोठी कर्ज घ्यायची असतील तर मी तर स्वतः जाणून द्यायला तयार आहे. बरोबर डॉक्टरांची गरज लागली तरी पूर्वी फोन लावून वरती एग्रीमेंट दिला, तुम्हाला कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु आपण सर्वांनी व्यवसायाकडे, चांगल्या व्यवसायाकडे वळलं पाहिजे. नाहीतर आमच्या वडवली भागात काय होतंय, वडवली गाव एक प्रेम खूप करतोय, पण भावात काय वाद झाला काही एकमेकावर काच आपटणं, डोकं आपटणं, ह्या हिंसक गोष्टीकडे आपण नाही वळलं. आपल्याला आपल्या समाजाचं नाव बदनाम होईल असं कुठलंही कृत्य करायचं नाही. आपल्याला एकत्रित राहून समाजाचे हित केलं पाहिजे. जसा मी बोलतोय का निवडणुकीच्या काळात न पैसे घेणारा समाज, असा लोकांनी सांगितलं पाहिजे. एक चांगला समाज आहे, त्याचा आदर्श करून इतर समाजाने धरलं पाहिजे. यासाठी आपल्याला एकत्रित काम करायचं आहे. एक छोटंसं उदाहरण देतो आहे, थांबतोय. शेरगाव येथेच काम चालू होतं मला 2014ला. उपसरपंच आले ना तेव्हा उपसरपंच होते का, अगदी तिथल्या एका पंथाच्या लोकांनी हैराण केलं होतं का ते काम करून न देण्यासाठी. तिथले उपसरपंच साहेब आणि सरपंचाचे वडील हे दोघे जण एका कुटुंबाप्रमाणे माझ्या उभे राहिले. त्यांनी जे विषय केला, समाजाचा वापर ज्या ठिकाणी करायला पाहिजे त्या ठिकाणी करून, तो रस्त्याचे काम, पर्यटनाचे काम होतं ते काम करून दिलं. अशा प्रकारे चांगल्या कामासाठी समाजाने आग्रही राहिलं पाहिजे, आग्रही रूप पण घेतलं पाहिजे. ते लोक घाबरून गेले पाहिजे तर एखाद्या विकासाचं काम असेल तर. परंतु चुकीच्या गोष्टीकडे आपण कुठे वळायचं नाही. आपलं कुठेही तुमचं काम अडणार नाही याची मी तुम्हाला नक्की खात्री देतो. आपण पुढच्या वर्षी होणारा कार्यक्रम हा आपण मोठ्या सभागृहात नाही तर आपण मैदानामध्ये घेऊ. किमान 10,000 आपली कुटुंब एकत्रित झाली पाहिजे. आपण पुन्हा दिवसाचं नियोजन करू का, मुलांचे कार्यक्रम घेऊ, महिलांचे कार्यक्रम घेऊ, माणसांचे कार्यक्रम घेऊ. काही स्वागत म्हणजे तुमचं दंडित पुस्तक वाचून झालं का, वर्षाचं काम वाचून झालं का, आपण एक चांगला सांस्कृतिक कार्यक्रम करू की ज्याने आपल्याला सर्वांना आवड निर्माण होईल. एवढं मी नक्की तुम्हाला खात्री देतो. नियोजन माझ्याकडे हबीबकडे द्या, आम्ही डॉक्टर साहेबांकडून गाईडलाईन घेऊ नियोजन कसं करायचं आणि चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आपण पुढच्या वर्षी घेऊ. वर्षानुवर्ष हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे कसा होईल आणि आपलं काम कसं चांगल्या प्रकारे वाढेल यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. वेळेचं बंधन प्रत्येकाने पाळायला शिका आणि प्रत्येक दिवस करताना 8 तास आपण आपल्या घरच्यासाठी आणि उरलेला 4 तास वेळ हा आपण समाजासाठी एकत्रितपणे काम करूया. नक्की मला खात्री आहे सरकार करेल तेव्हा करेल, परंतु तुम्ही आणि आम्ही मिळून या जिल्ह्याची नव्हे या कोकणाची कुठलीही समस्या राहणार नाही एवढा आपल्याला मी खात्रीला एक शब्द देतो. आणि आजच मुलांनी लहान मुले ज्या मुली बघायची होते शिकवल्या, अशा विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी मोठी स्वप्न पाहायला शिका. जेव्हा डॉक्टर साहेब गेले तेव्हा ते एकटेच होते. मी ठाण्याला जाताना 4,500 रुपये घेऊन गेलो होतो, पण जेव्हा मोठी स्वप्न बघितली गेली तर डॉक्टर साहेब आज गेल्या म्हणजे विलासराव देशमुखांपासून आतापर्यंत प्रत्येक मुख्यमंत्री हे डायरेक्टर असतो, ते सामाजिक कामामुळे माझे डायरेक्टर असतो. विरोधक किती जाऊन सांगत असले तर त्यांच्या पक्षाचे लोक जाऊन सांगत असले तरी कामाची दाद एवढी वरिष्ठांना घ्यावी लागते. एवढी मी तुम्हाला नक्कीच बोलतोय. शासन लेवलला कुठलं काम असलं तरी नक्की
आपल्या समाजाचा असेल तर मी नक्कीच सोडवेल, एवढा आपल्याला मी शब्द देतो. काय थोडं आपण मराठी बोलतो त्याच्यामुळे हिंदीचा थोडा प्रॉब्लेम होतो. मी असं म्हणेन की आमचा काय म्हणजे त्यांची जो उद्देश घेऊन आपल्याकडे आलेले आहे त्याचा दुसरा वर्ष गेले 2 वर्ष आपले कोरोनामध्ये गेले तरी सुद्धा आपण काम खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. अंजुमबाई जे आमच्या जमासाठी किंवा बससाठी जे योगदान देतात, वेळ देतात, खास करून दुबईवरून इथे येतात, म्हणजे आपली मिटिंग जर लावली मंत्री तर त्या मिटिंगसाठी अंजुमबाई दुबईवरून येतात आणि आमचे वर्किंग प्रेसिडेंट इथे राहून साजिदबाई कायमस्वरूपी कॉन्टॅक्टमध्ये कधी त्यांचा फोन उचलत नाही. धंद्यामुळे असेल किंवा राजकारणामुळे असेल मी कधी कधी त्यांचा फोन पण उचलत नाही. मी माफी मागतो, मला व्यक्तिगत माफी मागतो, पण मी मनापासून रणजितचा काम करतो आणि याच्याही पण चांगला करू. मी मला इथे मुझे उपदेश दिया गया और अल्हम्दुलिल्लाह मैं रणजित के लिए 95 से जुड़ा हूँ. वैसे यानी मोहम्मद रणजित जी हमारे पालगढ़ था, जब पालगढ़ थाना से मैं जुड़ा हूँ उसके बाद में यहाँ पे हम कुछ मसले की वजह से हम अलग हुए. अलग होने के बाद भी मैं यहाँ पर रेगुलर जुड़ा हूँ और मेरे को वाइस प्रेसिडेंट पहले तालुका प्रेसिडेंट था, तालुका प्रेसिडेंट से मुझे वाइस प्रेसिडेंट किया गया. तो मैं तंजीम का और साजिद भाई का, अनूर भाई का, इनका शुक्रगुजार हूँ कि मुझे जिम्मेदारी दी गई. उस जिम्मेदारी के लिए मैं पूरी तरह कामयाब हूँ या नहीं मुझे नहीं पता, लेकिन मैं कोशिश करता हूँ इंशाल्लाह कि मैं ज़्यादा से ज़्यादा मौका देके अपनी कौम के लिए कुछ काम कर सकूँ. 11 स्कूल में हूँ, स्कूल के बाद तो मैं ये कर सकता हूँ, तो क्यों नहीं कर सकता. तो मैं रेगुलर कॉलेज करने के बाद मैं वो पेप्सी का डब्बा लेके 20 रुपए की कभी मैं 50 रुपए की लेके जाता था और 50 से 100 रुपए करता था. और कॉलेज करने के बाद तो उसके बाद ये करते करते मैंने थोड़े बहुत पैसे जमाए. उसके बाद मैंने पेप्सी का भंडार का भी धंधा लगा. तो मैं सेमेस्टर के बाद को एक लेबर देता था और लेबर को लेके 500 रुपए 300 रुपए मजदूर से 150 रुपए 100 रुपए मजदूरी. तो मजदूरी देके उसको एक लेबर लेके जाता था और लेबर से मैं भंडार का धंधा भी मैंने किया और खुद की स्कूल का कॉलेज पूरा मैंने उनके खर्चे पे किया. जैसे डबल भंगार हो गया तो मैंने खुद की पढ़ाई दूसरी क्लास के बाद मैं ग्रेजुएशन हुआ. तो उस ग्रेड से लेके तो मैं बिजनेस करने लगे, भंडार का धंधा करके सनीचर एक बार मैं भंडार का धंधा करके पैसे जो 300-400 रुपए आते थे उस पर मैं खर्चा करता था. और उस टाइम मैंने मैकेनिकल लॉसन को कॉलेज को एडमिशन लिया था. तो उस टाइम हमारे पंजीम के जवान के अध्यक्ष सदर खलील बोलवाल उन्होंने मेरे को उस टाइम में पढ़ाई के लिए मेरे को डॉक्टर सब चीजें लेके दी. मैंने मालूम था कि जगत के लिए चाहिए सिर्फ बाबा दे मुझे गया था. तो मैंने वो भी पेंशन का सपोर्ट उस वक्त भी मिला है. बहुत पैसे की हालत अच्छी भी है, ऐसा भी नहीं है, लेकिन अच्छी जगह में. लेकिन उस टाइम में मैंने पढ़ा नहीं. तो मुझे तंजीम का ये सब मालूम है काम क्या है. आज हमारे बच्चे बहुत सारे पढ़ रहे हैं, तंजीम का सपोर्ट ले रहे हैं, लेकिन ऐसे ही लोगों को लेना चाहिए जो जगत के हकदार है. मौलाना कलाम से वतन के लिए कुछ करना सीखा. मेजर उस्मान की तरह हर हाल में वतन पर कुर्बान हूँ. मैं कितना खुशनसीब हूँ कि इस देश का मुसलमान है. होली हो, ईद हो, दिवाली हो, सदा खुश रहता हूँ. वतन के खातिर, अमन के खातिर अपनी दुआओं में रहता हूँ. हर हिंदुस्तानी की तरह भारत माता के चेहरे की मुस्कान में कितना खुशनसीब हूँ कि इस देश का मुसलमान हूँ. दोस्तों, तंजीम जो शुरू हुई है वो 1984 में शुरू हुई है. और जो तंजीम को शुरू किया हमारे तंजीम के फाउंडर है बाबू सेठ रईस, यूसुफ आमिर रईस, जिसको प्यार से बाबू सेठ